गेल्या 5 महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर आता भारतीय शेअर बाजार सुधारण्याच्या मार्गावर आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज म्हणजे BOFA आणि इन्क्रेड इक्विटी यांनी अंदाज व्यक्त केला आहे की पुढील काही महिन्यात निफ्टी 27,000 पर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळू शकतो. भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या चढ उतारांचा सामना करावा लागला, परंतु आता मार्केट सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहे. अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे शेअर्सच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज आणि इन्क्रेड इक्विटी या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या अंदाजानुसार पुढील काही महिन्यात निफ्टी 27,000 पर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ गुंतवणूकदारांसाठी येणारा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये दमदार वाढ होण्याची शक्यता आहे. या श्रेणीतील कंपन्या भविष्यात मोठ्या होण्याची क्षमता बाळगतात आणि त्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन चांगला परतावा मिळू शकतो. अशा काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार कमी कालावधीत मोठा नफा मिळवू शकतात. जर तुम्ही योग्य शेअर्स निवडले तर तुमची संपत्ती झपाट्याने वाढू शकते. भारतीय शेअर बाजार सध्या पुन्हा स्थिर होत असून येत्या काही महिन्यात निफ्टी आणि संपूर्ण बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजाराचा अभ्यास करून योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण अनेक शेअर्स सध्या तुलनेने स्वस्त आहेत आणि भविष्यात मोठी झेप घेऊ शकतात. येत्या काही महिन्यात जागतिक अर्थव्यवस्था, फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमध्ये बदल, भारतातील आर्थिक सुधारणा आणि कंपन्यांची तिमाही निकालपत्रे बाजाराच्या दिशेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करणे आणि बाजारातील ट्रेंड लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी तसेच नवीन गुंतवणूकदारांसाठीही हे 10 शेअर्स मोठी संधी ठरू शकतात. पहिला शेअर आहे आयशर मोटर्स. सध्या 5,130च्या पातळीवर ट्रेड करत असून BOFAने त्याचे लक्ष्य 6,000 रुपये ठेवले आहे. याचा अर्थ या शेअर्समध्ये 16% वाढ होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात मजबूत कामगिरी करणाऱ्या या कंपनीच्या विक्रीत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो. HDFC लाईफ इन्शुरन्स सध्या 625.30 वर उपलब्ध असून BOFने त्याचा टार्गेट प्राइस 875 ठेवला आहे. यामुळे या शेअर्समध्ये 40%ची वाढ होण्याची शक्यता आहे. विमा क्षेत्रात वाढती मागणी आणि स्थिर महसूल प्रवाह यामुळे HDFC लाईफ भविष्यात गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरू शकतो. महिंद्रा अँड महिंद्रा हा शेअर सध्या 2,728.10 या पातळीवर ट्रेड करत असून BOFने त्याचे लक्ष्य 3,650 ठेवले आहे. त्यामुळे 33% वाढ होण्याची शक्यता आहे. ऑटो क्षेत्रातील वाढती मागणी आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कंपनीच्या वाढत्या गुंतवणुकीमुळे महिंद्रा अँड महिंद्रा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. भारती एअरटेल सध्या हा स्टॉक 1,637.9 वर आहे आणि BOFने त्याचे लक्ष्य 2,085 रुपये ठेवले आहे. त्यामुळे यामध्ये 27% वाढ होण्याची शक्यता आहे. 5G सेवांचा विस्तार आणि मजबूत ग्राहक वर्ग यामुळे भारती एअरटेलचा शेअर गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. लार्सन अँड टर्बो सध्या हा स्टॉक 3,246 वर ट्रेड होत असून BOFने त्याची टार्गेट प्राइस 4,150 निश्चित केली आहे. त्यामुळे 27%ची संभाव्य वाढ होऊ शकते. भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने L&T सारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. टायटन सध्या 3,080च्या पातळीवर असून BOFने त्याचे लक्ष्य 3,980 ठेवले आहे. त्यामुळे 29% वाढवण्याची शक्यता आहे. ज्वेलरी आणि घड्याळ उद्योगातील वाढती मागणी आणि ग्राहकांचा ब्रँडकडे वाढता कल यामुळे टायटन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ॲक्सिस बँक सध्या हा स्टॉक 1,038 रुपये यावर ट्रेड करत असून BOFने त्याचे टार्गेट प्राइस 1,300 ठेवली आहे. त्यामुळे 25%ची वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातील बँकिंग क्षेत्र सध्या विस्तारत असून क्रेडिट ग्रोथ आणि डिजिटलायझेशनमुळे ॲक्सिस बँक चांगली परतावा देऊ शकते. बजाज फायनान्स सध्या 8,400 रुपयांवर ट्रेड करत असून BOFने त्याचे लक्ष्य 9,350 ठेवले आहे. त्यामुळे यामध्ये 11% वाढवण्याची शक्यता आहे. कन्झ्युमर फायनान्स आणि लोन वितरण क्षेत्रात बजाज फायनान्सचा मजबूत ग्राहक आधार आहे. त्यामुळे या शेअरमध्ये स्थिर वाढ होऊ शकते. श्रीराम फायनान्स सध्या 631 वर उपलब्ध असून BOFने त्याची टार्गेट प्राइस
780 निश्चित केली आहे. त्यामुळे यामध्ये 23% वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील वाढती मागणी आणि मजबूत पोर्टफोलिओ यामुळे श्रीराम फायनान्स चांगली गुंतवणूक ठरू शकते. ICICI बँक सध्या 1213.40च्या पातळीवर असून BOFA ने त्याचे लक्ष 1500 ठेवले आहे. त्यामुळे 23% वाढ होण्याची शक्यता आहे. मजबूत ताळेबंद आणि डिजिटलायझेशनमुळे ICICI बँक भारतीय बँकिंग क्षेत्रात आघाडीवर राहू शकते. भारतीय शेअर बाजार सध्या सुधारत आहे आणि पुढील काही महिन्यात मोठ्या वाढीची शक्यता आहे. BOFA आणि इन्क्रेड इक्विटीच्या अंदाजानुसार निफ्टी 27,000 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ आहे. वरील 10 शेअर्स भविष्यात मोठा परतावा देऊ शकतात. मात्र गुंतवणूक करताना जोखीम व्यवस्थापन आणि योग्य संशोधन करणे आवश्यक आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन दीर्घकालीन दृष्टिकोनातून योग्य निर्णय घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.